मुलांचा विचार होत नाही, करायचाही नसतो। ही सगळी मुघली संस्कृती आहे की वडील जिवंत असताना मुलं अशा प्रकारचा विचार करतात। त्यामुळे आता कोणाचाही कुठेही उत्तराधिकारी निवडण्याचे वेळही आलेले नाही, तसा प्रश्नही नाही। आणि जोपर्यंत माझा विषय आहे, माझा त्याच्याशी संबंधही नाही। मशिदीवरील भोंगे हटवण्याबाबतही राज ठाकरेंनी महाराष्ट्र सरकारला विचार करण्याबाबत 100% जे नियमाच्या बाहेर आहेत आणि सुप्रीम कोर्टाने दिलेला जो आदेश आहे, या आदेशाचं तंतोतंत पालन महाराष्ट्र सरकार करेल। कबरी संदर्भातही राज ठाकरे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य होतं आणि ते गाळलं हे दाखवण्यासाठी ते कबर तिथं आहे। बघा, आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे की ही जी काही कबर त्या ठिकाणी आहे, ही ASIची प्रोटेक्टेड कबर आहे। त्यामुळे आम्हाला औरंगजेब आवडो का न आवडो, कायद्याने 50, 60, 100 वर्षापूर्वी त्याला त्या काळामध्ये 60 वर्षापूर्वी प्रोटेक्शन मिळालेलं आहे। आणि म्हणून त्या ठिकाणी जे काही कायदा आहे त्या कायद्याचं पालन करणं ही आमची जबाबदारी आहे। हे मात्र निश्चित आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण, ग्लोरिफिकेशन आम्ही होऊ देणार नाही। राज्यातील बँकांमध्ये मराठी भाषा वापरली जाते की नाही हे तपासण्याचे आदेश मनसैनिकांना दिलेला आहे। यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, बँकेमध्ये काही घडामोडी होऊ शकते। मला असं वाटतं की ज्या ज्या ठिकाणी मराठी वापरणं आवश्यक आहे, त्या ठिकाणी ती वापरली गेली पाहिजे, हा आग्रह असणं हे चुकीचं नाही। फक्त याकरता कायदा हातात घेणं हे मात्र चुकीचं होईल। मला अपेक्षा है कि कोई कायदा हाथ घेणार नहीं। सोनिया गांधी जी ने एक आर्टिकल लिखा है, शिक्षा व्यवस्था पर सवाल उठाए, कह रहे कि सांप्रदायिकरण हो रहा है शिक्षा का। आरएसएस पर भी उन्होंने निशाना साधा। मुझे ऐसा लगता है कि शिक्षा का भारतीयकरण हो रहा है। अंग्रेज़ों ने जिस शिक्षा का मैकॉलेकरण किया और हमारे देश को गुलाम बनाने के लिए मैकॉले का पत्र है कि जब तक यहाँ की शिक्षा पद्धति को हम बदलेंगे नहीं, तब तक हम भारत पर राज नहीं कर सकते। इसका मतलब जो शिक्षा पद्धति उस समय आई थी वो भारतीयों को गुलाम बनाने के लिए आई थी। उस शिक्षा पद्धति में बदलाव करके अगर उसका भारतीयकरण हो रहा है तो इससे किसी को दुख होने का कारण नहीं है। कोई भी जो राष्ट्रभक्त व्यक्ति है वो यही कहेगा कि इसका भारतीयकरण होना चाहिए। मुझे ऐसा लगता है कि सोनिया जी ने इसकी पूरी जानकारी लेनी चाहिए और भारतीयकरण को पूर्ण रूप से सपोर्ट करना चाहिए। प्रदूषणाच्या बाबतीत देखील राज ठाकरे बोलले, कुंभमेळा येतोय, 4 नद्यांचा देखील त्यांनी काल उल्लेख केला, गोदावरीच्या बाबतीत देखील ते बोललेले आहे। निश्चितपणे महाराष्ट्रातल्या नद्या या निर्मळ झाल्या पाहिजे, त्या अविरल झाल्या पाहिजे असा आमचाही प्रयत्न आहे। याकरता आपण काही मिशन हातामध्ये घेतलेले आहेत। हे काही फार लगेच करण्यासारखे कामं किंवा होणारी कामं नाही आहेत, कारण प्रत्येक महानगरपालिका, प्रत्येक नगरपालिका, प्रत्येक ग्रामपंचायत याचं एफ्लुएंट ट्रीट करावं लागतं। त्यासोबत उद्योगाचं एफ्लुएंट ट्रीट करावं लागतं, वेगवेगळ्या नाल्यांचं पाणी ट्रॅप करून ते ट्रीट करावं लागतं। एक खूप मोठा हा कार्यक्रम आहे, थोडा वेळ खाणारा, थोडा खर्चिक कार्यक्रम आहे, पण हा केलाच पाहिजे या मताचे आम्ही असल्यामुळे याची सुरुवात आम्ही ऑलरेडी केलेली आहे। आणि मला विश्वास आहे की यावेळी ज्यावेळेस आपला कुंभमेळा होईल त्यावेळी कुंभमेळ्यामध्ये पवित्र गोदावरी नदीमध्ये लोक ज्यावेळेस आंघोळीला येतील किंवा स्नानाला किंवा त्या ठिकाणी एक प्रकारे स्नान करण्याकरता येतील, त्यावेळी त्यांना स्वच्छ पाण्याचा अनुभव कसा देता येईल हाच आमचा प्रयत्न आहे। एकीकडे पाठिंबा देतात आणि दुसरीकडे लाडकी बहीण योजना बंद होईल असे राज ठाकरे म्हणाले। विजेचे दर 10% जवळपास कमी होत आहे। मी आपल्याला विधानसभेतही सांगितलं होतं की विजेचे दर पुढच्या 5 वर्षात दरवर्षी आम्ही कमी करणार आहोत। त्यानुसार आमची जी पिटिशन आहे ही पिटिशन जी नियामक मंडळ आहे त्यांनी स्वीकारलेली आहे। केवळ ती स्वीकारताना त्याच्यामध्ये काही मला असं वाटतं की कॅल्क्युलेशनच्या संदर्भात त्यांचा आणि आमचे मतभेद आहेत आणि म्हणून आम्ही एक रिव्हिजन देखील त्या ठिकाणी दाखल करणार आहोत। तेवढे कॅल्क्युलेशनचे मतभेद जर दूर झाले तर लोकांना स्वस्त वीज देखील मिळेल आणि त्यासोबत आपली जी कंपनी आहे ही कंपनी देखील जी 70-80 हजार कोटीच्या डेटमध्ये ती पुढच्या 4 वर्षामध्ये आम्ही डेट फ्री देखील करू शकू, या दृष्टीने एक रिव्ह्यू पिटिशन आम्ही त्या ठिकाणी दाखल करतो आहोत। मात्र मला आनंद आहे की आम्ही जे रेट कमी करण्याच्या संदर्भात
पिटिशन दाखल केलं होतं त्याला मान्यता मिळालेली. शांतता शांतता. बीड मंचिस कोर्टाने आरोपींची घरे पाडणार का असा सवाल ओएसी. असं आहे की आता बीडमध्ये पूर्ण शांतता आहे आणि कोणीही जर शांतता भंग करणार असेल तर त्याच्यावर सारखीच कारवाई केली जाईल. राज ठाकरेंनी योजना राज बंद ठाकरे केली जाईल. तरी देवेंद्र फडणवीस बोलत होते आणि काल राज ठाकरेंनी आपल्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये जे काही फडणवीसांना उद्देशून किंवा सरकारला उद्देशून जी काही वक्तव्य केली त्या संदर्भात देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारले गेले त्यावरती त्यांनी दिलेली ही उत्तरं. शिवतीर्थावरती काल मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडला आणि या मेळाव्यातनं राज ठाकरेंनी राज्यातील विविध विषयांवरती भाष्य केलं तसंच आपल्या खास शैलीत सत्ताधाऱ्यांना खडे बोल सुनावले. महाराष्ट्राचे प्रश्न सोडवणार असाल तर मनसेचा तुम्हाला पाठिंबा असेल अशी ऑफर राज ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना दिली. राज्याकडे नीट लक्ष द्या असा देखील सल्ला त्यांनी फडणवीसांना दिला. तर महाराष्ट्र आणि मुंबईत मराठीचा मान राखलाच पाहिजे असं राज ठाकरे म्हणाले. एकजुटीनं मराठीचा नारा द्या. लाडकी बहीण योजनेवरून सुद्धा त्यांनी सरकारला सवाल केला. इतकंच नव्हे तर त्यांनी कबर विरोधकांना देखील सुनावलं. जगाच्या इतिहासामध्ये औरंगजेब वाचला जातो, अभ्यास केला जातो त्याचा, पण ज्या वेळेला त्याचा अभ्यास केला जातो त्यावेळेला जगभरातल्या लोकांना कळतं की तो काय करायला गेला होता आणि कसा मेला. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येतं जगभरामध्ये. जी कबर आहे ना, जी सजवलेली काढून टाका, कबर नुसती दिसली पाहिजे आणि तिथे एक मोठा बोर्ड लावा, आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे आम्ही गाडला गेला. हा आमचा इतिहास. अफजल खान ज्या वेळेला इथे आला, इतिहास कशासाठी वाचायचा? इतिहासातनं बोध घेण्यासाठी वाचायचा. अफजल खान जेव्हा इथे आला त्यावेळेला प्रतापगडावरती मारला गेला खाली, तिथेच त्याची खाली कबर खोदली गेली, तिथेच त्याला पुरला. मराठीत एक फार अप्रतिम जो शब्द आहे ना, पुरून उरीन, तो आहे. तुला पुरीन आणि उरीन. तो जो पुरला त्याला तिकडे अफजल खानाला, तो शिवाजी महाराजांच्या होकाराशिवाय पुरला नसेल. त्याची कबर जी केली आहे ती महाराजांना विचारल्याशिवाय केली नसेल. महाराजांनी सांगितलं असेल निश्चित करा, जगाला कळू दे कोणाला मारलाय. आपण ज्या मराठ्यांनी महाराष्ट्राने ज्यांना ज्यांना गाडले त्यांची प्रतीकं नेस्तनाबूत करून चालणार नाही. ती जगाला दाखवली पाहिजेत आम्ही यांना गाडलंय. मूळ विषयांकडे आमचं लक्षच नाही. सगळे विषय भरकटवले जातात, सगळे विषय भरकटवले जातात. आमच्याकडे कोण येतो, आम्हाला पाय जंगलांची पडली नाही, पाण्याची पडली नाही, कशाची पडली नाही, आम्हाला पडली औरंगजेबाची. तो बसला एकटा द्राक्षाखात आणि आम्ही भांडतोय. औरंगजेबाची कबर राहिली पाहिजे का उडवली पाहिजे? आत्ता कुठून आठवलं? चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत. काही कामाचे नाहीत. चित्रपट थिएटरमधनं उतरला की हे उतरले. छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान तुम्हाला आत्ता कळलं विकी कौशल मेल्यावर? अक्षय खन्ना औरंगजेब बनून आल्यावर तुम्हाला औरंगजेब कळायला लागला? व्हॉट्सअप वरती इतिहास नाही वाचता येत. इतिहास वाचायचा असेल त्याच्यामध्ये पुस्तकामध्ये डोकं घालायला लागेल तुम्हाला. हा विळखा तुम्ही ओळखला पाहिजेत. मराठी भाषेला विळखा पडतोय. आमच्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आम्हाला सांगता, इकडच्या आस्थापनांमध्ये आम्ही मराठी बोलना नाही आता तो क्या हुआ, कानफट इथंच बसणार. फालतू देशबीस सांगायचा नाही आम्हाला.
प्रत्येक राज्याची एक राजभाषा आहे, त्या राजभाषेचा सन्मान हा प्रत्येक राज्यामध्ये राखला गेला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये मराठीचा मान हा राखला गेलाच पाहिजे प्रत्येक आस्थापनेत. या महाराष्ट्रामधल्या उद्यापासून तयारीला लागा. महाराष्ट्रातल्या प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही पहिले चेक करा. प्रत्येक बँकेत, प्रत्येक आस्थापनेत. झाला, निवडणुका संपल्या, शिमगा झालेला आहे, होळी संपलेली आहे. तुमच्या साक्षीने सांगतो, माझं खरं तर देवेंद्र फडणवीस तुमच्या हातामध्ये एक चांगलं राज्य, सुसंस्कृत राज्य हातामध्ये आलेलं आहे. याच्याकडे नीट बघा. चांगल्या पद्धतीने मराठी माणसाकडे पाहणार असाल तर आमचा तुम्हाला पाठिंबा निश्चित राहील. प्रत्येक गोष्ट आमची ऐकून करा. या लाडक्या बहीण योजनेची आता काहीतरी 2100 कोटी काहीतरी करणार म्हणे. 2100 कोटी केलं तर साधारणपणे वर्षाला महाराष्ट्र सरकारवरती 63,000 कोटीचं कर्ज होईल. म्हणजे साधारणपणे 5 वर्षाचे काढा तुम्ही, किती होतात? 3, 3.5, 4 लाख कोटी होतात. हे फक्त वाटण्यात. ते वाटू शकत नाहीत, सरकारकडे पैसे नाहीत. ही योजना बंद होणार. कर्ज काढून दिवाळी साजरी करायला सांगितले कोणी?